दोंडाईचा वसतिगृहातील 9 मोबाईल चोरी प्रकरण 48 तासांत उघड, आरोपी ताब्यात। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात घडलेल्या वसतिगृहातील मोबाईल चोरी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत छडा लावला आहे। या कारवाईत एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेले सर्व मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी एका वसतिगृहातून विद्यार्थ्यांचे सॅमसंग, विवो, मोटोरोला, पोको आदी कंपन्यांचे एकूण 9 मोबाईल फोन चोरीस गेले होते। या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 1,42,500 रुपये इतकी होती। या प्रकरणी फिर्यादी स्वामी उमेश फटकाळ यांनी दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती। तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ तपास सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी व गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला। त्यानंतर संबंधित बालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व 9 मोबाईल फोन जप्त केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान करत आहेत। ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे।